2026-27मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना B.Ed करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट लिस्ट आपण या अगोदर दिलेली आहे, तरीसुद्धा ती डॉक्युमेंट लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। जेवढे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही काढावीच लागणार आहे। जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढली नाही तर तुमचा प्रवेश हा ओपन कॅटेगरीमधून जाणार। त्यामुळे तुम्ही जर CETचा फॉर्म भरला असेल तर CETच्या फॉर्मच्या भरोशावर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देऊ। तर बघू शकता अर्जासोबत खालील क्रमानुसार कागदपत्रे जोडावीत। त्यामध्ये संपूर्ण जे कागदपत्र आहे हे तुम्हाला ओरिजिनल स्कॅन करावी लागणार आहे आणि काही जे डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्हाला ते सेल्फ अटेस्टेड आपल्याला अपलोड करायचे आहे। त्यानंतर आता संपूर्ण डॉक्युमेंट्स आपण यामध्ये डिस्कस करणार आहे। बघा पहिल्या नंबरचं काय आहे की महाविद्यालयीन एक पत्र पाहिजे म्हणजे कव्हरिंग लेटर, तर हे तुम्हाला लागत नाही, इथे तुम्ही देणार CETचा फॉर्म। क्लिअर। त्यानंतर 2 नंबर विहित नमुन्यातील अर्ज, जो अर्ज तुम्ही भरणार तो अर्ज आहे हा, म्हणजे ऑनलाईन जो फॉर्म भरू आपण तो फॉर्मची प्रिंट काढू म्हणजे तो अर्ज। त्यानंतर बघू शकता 15A फॉर्म, हा सुद्धा फॉर्म तुम्हाला लागत नाही, इथे CETचा फॉर्म देऊ शकता तुम्ही। त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट, हे बघा इथे सुद्धा देण्यात आलेलं आहे, CET रजिस्ट्रेशन फॉर्म देऊ शकता तुम्ही। CETचा फॉर्म जर देत असाल तर तुम्हाला 15A लागत नाही आणि कव्हरिंग लेटरसुद्धा लागत नाही। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार विद्यार्थ्याचे, बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट हे लागणार आहे तुम्हाला। जेवढी तुमच्याकडे TC अवेलेबल असेल 4थीची 10वीची 12वीची तर ती TC तुम्ही यासोबत अटॅच करू शकता। त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे फादरची TC लागेल तुम्हाला। त्यानंतर आजोबा, तर आजोबाची TC लागेल तुम्हाला। समजा जर आजोबा शिकलेले नसेल तर तुम्ही एका 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आजोबा शिकले नाही असे ॲफिडेविट करून देऊ शकता, इथे सांगण्यातसुद्धा आलेले आहे। अशा प्रकारे डॉक्युमेंट्स लावा। त्यानंतर कोतवाल बुक कॉपी म्हटलं जाते एक नक्कल म्हणून, ही सुद्धा जोडावी लागेल। आणि जर नसेल तर यामध्ये हक्क नोंद झाला, पेरेपत्र, खरेदी खत, अशा प्रकारे जे डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा तुम्ही लावू शकता पुरावा म्हणून। तुम्ही जर कोणाची व्हॅलिडिटी लावत असाल म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, जसे की आपण सेम सरनेमची व्हॅलिडिटी लावली तर लवकर व्हॅलिडिटी येते आपली, तर ती जर लावत असाल तर ती सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्यांना व्हॅलिडिटीसोबत TC सुद्धा अटॅच करावी लागते। तुम्ही जर तुमच्या भावाची, बहिणीची, बाबाची लावत असाल तर त्यांची व्हॅलिडिटी लावा, त्यासोबत तुम्ही TC सुद्धा अटॅच करा। 2 एक शपथपत्र आहे यामध्ये, एक 17 नंबरचा नमुना आणि 3 नंबरचा नमुना, तर हे आपल्याला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तहसीलमधून तुम्हाला ॲफिडेविट करायचे आहे। यामध्ये एक वंशवाढ येते आणि एक शपथपत्र येते, तर हे जे 2 डॉक्युमेंट्स आहे हे तुम्ही तहसीलमधून बनवून घ्या। आणि अशा प्रकारे हे 10-12 जे डॉक्युमेंट्स आहे यावरती तुम्हाला साईटसुद्धा दिलेली आहे, हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे, संपूर्ण A to Z माहिती उपलब्ध आहे। आणि ही जी डॉक्युमेंट लिस्ट आहे ही डॉक्युमेंट लिस्ट तुम्ही चेक करा आणि व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा, कारण की जर तुम्ही व्हॅलिडिटी काढत नसाल तर तुम्हाला CET कास्टमधून देऊनसुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार नाही आहे, कारण तुमचा जो नंबर आहे हा ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केला जातो जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर। आणि ज्यांनाही नॉन क्रिमिलियर लागते त्यांनी नॉन क्रिमिलियरसुद्धा काढून ठेवा, कारण जर तुमच्याकडे CETला डॉक्युमेंट्स एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु CETचा फॉर्म भरून झाला, CETची एक्झाम झाली, मग आपल्याला लागणार आहे डॉक्युमेंट्स, त्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी लागणारच आहे, नाहीतर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून प्रवेश घ्यावा लागेल। तर डॉक्युमेंट्स तयार करा, आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवून देऊ तुम्हाला व्हॅलिडिटीचा फॉर्म कसा भरायचा, त्याप्रकारे तुम्ही व्हॅलिडिटीचा फॉर्म भरा आणि आपल्या जिल्ह्याच्या ऑफिसला सबमिट करा। तिथून तुम्हाला 2 महिन्यात तुमची व्हॅलिडिटी येऊन जाणार, म्हणजे आपल्याला ॲडमिशनला कुठेही त्रास होणार नाही। तर B.Ed ॲडमिशन 2026-27बद्दल A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।